पण MIM आणि काँग्रेस युती ही आघाडी कधी होऊ शकत नाही. जे काँग्रेसकडून 4-4 टर्म नगरसेवक होते ते MIM मध्ये गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेले का त्यांना पाठवण्यात आलं हे नांदेडच्या जनतेला सगळं काही माहीत आहे. आणि काही ऑडिओ क्लिप पण या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. तर माझं तर असं स्पष्ट मत आहे की ते ऑडिओ क्लिप मुद्दामून व्हायरल करण्यात आलेली आहे. काँग्रेसमध्ये मोठे नेते होते, त्यांना जनतेने वेळोवेळी बहुमत या ठिकाणी महापालिकेमध्ये दिलेलं होतं, पण त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. त्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत नांदेडचे दबंग खासदार रवींद्र उर्फ बंडू चव्हाण साहेब. त्याची आपण संवाद साधणार आहोत नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगाने. साहेब नमस्कार. साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेडची महानगरपालिकाच्या निवडणुका चालू आहेत आणि तुम्ही नांदेडमध्ये तर ठिकून आहेत. आणि पहिलाच प्रश्न असा की मुंबई आणि नांदेडलाच यश म्हणजे झाली, वंचित आणि काँग्रेसची युती झाली, आणि याचा काय फरक आहे, काय नाही, आणि मतदारामध्ये फिरत असताना काय प्रतिसाद मिळतो, काय सांगा? नाही, निश्चितच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन्हीकडचे आम्ही पदाधिकारी प्रथम बसलो आणि नांदेडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेला युती करण्याचा निर्धार आम्ही केला. युती करताना त्या ठिकाणी कोणत्या जागा कोणी घेतल्या पाहिजेत, किती जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या पाहिजेत याचा अभ्यास केला आणि आम्ही दोन्हीकडच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती आम्ही केलेली आहे. आणि आमचं दोघांचं एकच ध्येय आहे की नांदेडमधले जे धर्मनिरपेक्ष मतं आहेत ती विभाजल्या गेल्या नाही पाहिजे. पूर्वीपासूनच नांदेड शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर आहे आणि तो एक हेतू ठेवून आम्ही दोन्ही पक्षांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती या ठिकाणी केलेली आहे. नक्कीच सर, एकंदरीत पाहायला गेलं तर बऱ्याच निवडणुकांमध्ये मतविभाजनाचा अनेक वेळा त्यांना फायदा झाला. तर एकंदरीत आता MIMच्या रील्स असतात, MIMच्या काही रेकॉर्डिंग असताना बऱ्याच काही गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. या संदर्भात काय सांगा? MIMला आपल्याला काय भेटतं, काय फटका बसला? नाही, खरं तर MIM हा वेगळा पक्ष आहे. तो सेक्युलर विचारसरणीचा असेल का नसेल ते आपण सांगू शकत नाही, पण MIM आणि काँग्रेस युती ही आघाडी कधी होऊ शकत नाही. आज आपण बघू शकतो की नांदेडमध्ये काही नगरसेवक जे काँग्रेसकडून 4-4 टर्म नगरसेवक होते ते MIM मध्ये गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता जे ते गेले का त्यांना पाठवण्यात आलं हे नांदेडच्या जनतेला सगळं काही माहीत आहे. कारण ज्या नगरसेवकांनी MIM मध्ये प्रवेश केला ते नगरसेवक भाजपच्या एका बड्या नेत्याच्या घरी रात्री 2-3 वाजता उपस्थित असतानाचं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं नांदेडवाल्यांनी बघितलेलं आहे. मग त्यांना MIM मध्ये पाठवण्याचा हेतू काय होता हे या नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे. आणि काही ऑडिओ क्लिप पण या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. तर माझं तर असं स्पष्ट मत आहे की ते ऑडिओ क्लिप मुद्दामून व्हायरल करण्यात आलेली आहे की या ठिकाणी नांदेडमध्ये हिंदू आणि मुस्लिम मतामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि तेढ निर्माण करून मताचं विभाजन करून आपण या ठिकाणी नांदेडमध्ये महानगरपालिकेवर सत्तेवर यावं. हे असं एक राजकीय खेळी त्यांची या ठिकाणी दिसते. नक्कीच दादा, एकंदरीत फिरत असताना नांदेडचा विकास भरपूर केला, वचनपूर्तीचा जाहीरनामा देखील त्यांचा बराच मोठा दिसतोय आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका देखील केल्या त्याला. त्या सगळ्या त्यांच्या वचननाम्याकडे जाहीरनाम्याकडे कसं पाहतात? नाही, आता प्रथम आपल्याला सांगितलं तर 2017ला जो काँग्रेस पक्षाच्या वतीने जो जाहीरनामा तयार करण्यात आला होता शेवटी तो काँग्रेस पक्षाचा होता आणि त्या जाहीरनाम्यामधल्या काही गोष्टी आपणही घेतल्या पाहिजेत, कारण त्या काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचा जाहीरनामा होता. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जी काही श्रद्धेय मंडळी होती, स्वामी रामानंद तीर्थ साहेब, श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब असतील, निश्चितच त्यांच्या आठवणी ह्या काँग्रेस पक्षाला सदैव राहणार आहेत आणि भविष्यातही राहतील. त्यामुळं काही मंडळी या ठिकाणी काँग्रेसने आमचं कॉपी पेस्ट केलं असं म्हणण्यापेक्षा तो जाहीरनामा सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की तो जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा होता. या उलट या जो भाजपचा जाहीरनामा आहे, जो त्यांचा संकल्पनामा आहे, त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जी कामं झालेली आहेत ती सर्व कामं त्यांनी कॉपी पेस्ट केलेली या ठिकाणी दिसत आहेत.
जर एकंदरीत कामं तर केलीच, आता एकंदरीत फिरत असताना नांदेडची सध्याची विकासाची परिस्थिती कशी आहे? विकास नांदेडचा बनावतच झाला आहे का? काय सांगायचं? खरं तर इथल्या जे पूर्व काँग्रेसमध्ये मोठे नेते होते त्यांना जनतेने वेळोवेळी बहुमत या ठिकाणी महापालिकेमध्ये दिलेलं होतं. त्यांना एक सुवर्ण संधी होती, पण त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही. नांदेडमध्ये आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ते आहेत, रस्त्याचं रुंदीकरण राहिलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, बऱ्याच ठिकाणी भौतिक सुविधा अपुऱ्या आहेत, मोठ्या प्रमाणात नांदेडचं विस्तारीकरण या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन झालेले नाही आहेत आणि ज्या मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणच्या ज्या जागा होत्या त्या खाजगी व्यवसायाच्या घशात घातलेल्या या ठिकाणी दिसते. एक नांदेडमध्ये एकमेव कला मंदिर म्हणून जे प्रसिद्ध होतं ते कला मंदिर पाडून जिथं लोकांना एकमेव व्यासपीठ होतं की त्या ठिकाणी नाट्य असतील, कला स्पर्धा असतील त्या ठिकाणी होऊ शकत होते. तर असं एकमेव कला मंदिरसुद्धा पाडून त्या ठिकाणी BOT तत्वावर खाजगी व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिल्याचं दिसते. त्यामुळं बऱ्याच गोष्टीचा अभाव आणि विकासाचा अजेंडाही नांदेड दूर आहे असं मला वाटतं. नक्कीच मग ही ना महानगरपालिका अपयशी ठरली असं काय वाटतं? यशस्वीचं कार्य किती होती का कशी? निश्चितच ज्या प्रकारे मी म्हणल्याप्रमाणे जो काही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नांदेडमध्ये जो निधी आला तो विधीचा विनियोग बरोबर झाला नाही असं मला वाटतं. त्या विधीचा विनियोग जर बरोबर झाला असता, जर योग्य प्लॅनिंग या ठिकाणी केली असती तर निश्चितच नांदेडला डेव्हलपमेंटला अधिक वाव या ठिकाणी मिळाला असता. बऱ्याच जागी ठिकाणी बघतो डांबर रस्त्यावर सिमेंट रस्ते, सिमेंट रस्त्यावर डांबर रस्ते. आपणही नांदेडमध्ये फिरताय पत्रकार म्हणून बऱ्याच ठिकाणी आपणही रस्त्यावर झाले, घरं खाली झालेले आहेत, रस्त्यावर झालेले आहेत. म्हणजे असा थोडासा बराचसा अभाव या ठिकाणी नांदेड शहरामध्ये दिसतो. नक्कीच कालच पाहिलं की रोज खा मटन कमळाचा बा बटन, तसं आपलं पंजाचं काय आहे? नाही, तसं पंजाचं काहीही नाहीये. त्यांचे वाक्य आहेत की रोज खा मटन कमळाचं डाबा बटन. पण एवढं सांगतो की काँग्रेस पक्षाला एक मोठी विचारश्रेणी आहे, काँग्रेस पक्षाला एक मोठा इतिहास आहे आणि निश्चितच काँग्रेस पक्ष नांदेड शहरातल्या सामान्य जनतेला या ठिकाणी सोबत घेऊन, आणि मला विश्वास आहे की नांदेड शहरातली जनता ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या याच्यावर आघाडीवर शिक्कामोर्तब केल्याशिवाय राहणार. आता एकंदरीत पाहायला गेलं तर काही नांदेडला सिटी बस देखील बऱ्याच वेळ जात होत्या, आता पूर्णपणे बंद आहेत. आपल्या स्वतः आल्यानंतर काय होईल का काही? नाही, पूर्वी आपण बघू शकता की कैलासवासी शंकररावजी चव्हाण नगराध्यक्ष झाले होते. त्यांनी एक नांदेड शहरासाठी एक विजन तयार ठेवून मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी केलेला होता. पण मध्यंतरीच्या काळात इथल्या नेतृत्वानी बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळं महापालिकेच्या कितीतरी सिटी बसेस शहरामध्ये या ठिकाणी होत्या, त्या सिटी बसेसही बंद पडलेल्या आहेत. आणि निश्चितच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जेव्हाही या नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेला आम्ही प्रयत्न करणार आहोत की ई बसेस या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच साहेब, या निवडणुकीमध्ये नेमकं आपल्या काँग्रेस आणि वंचितला कोणाचं आव्हान असेल, कोणत्या पक्षाचं आव्हान असेल याचं सांगायचं? नाही, निश्चितच आता आपण बघू शकता की एकीकडे आम्ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एका दिनाले आणि एका मनाने पूर्ण जोर लावून या ठिकाणी निवडणूक लढत आहोत. या उपर त्या ठिकाणी भाजपलाही पूर्ण उमेदवार मिळाले नाही आहेत, शिवसेना शिंदे गटालाही पूर्ण उमेदवार मिळाले दिसत नाही आहेत, राष्ट्रवादीला नाही आहेत. कुठं शिंदे गट आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढते तर एका उत्तरमध्ये एकत्र लढत आहेत. त्यामुळं सध्या तरी आम्ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व सध्या आता याच्यामध्ये आपल्याला दिसते. नक्कीच आपण आता प्रभाग क्रमांक 4 कार्यालयामध्ये आपण म्हटलो, एकंदरीत काल कोळी गुरुजी बोलत असताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की बाबा चव्हाण सर फक्त निवडणूक जवळ आली की वार्डामध्ये फिरतात. यावेळेस प्रशांत अण्णांना आम्ही 9मधून 4मध्ये मुद्दाम टाकले. या संदर्भात नाही, आता त्यांनी कोणत्या दृष्टीने बोलले मला माहीत नाही आहे. त्यांना इथला कदाचित तेवढा अभ्यास नसेल. आपल्याला माहीत असेल की आमचे आनंदरावजी चव्हाण जे उपमहापौर होते ह्या प्रभागामध्ये राहतात. इथल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाशी ते सुसंवाद साधून आहेत. या उलट तिडकींना त्यांनी जी उमेदवारी दिली आहे तिथं 9मध्ये त्यांचं वास्तव्य असताना 4मध्ये कशासाठी दिली
हे अद्याप कोडं उघडलं नाही आहे. चर्चेचा विषय आहे. हां, चर्चेचा विषय आहे. आणि या उलट आमचे जे 4 उमेदवार आहेत या प्रभागातले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि चांगले आहेत. तर मला वाटतं की आमचे 4 उमेदवार या ठिकाणून प्रचंड मताने जिंकू. नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये महापौर कोणत्या पक्षासमोर आणि आपल्या किती सीटा लागतील असं काय वाटतं? निश्चितच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा येणारा जो महापौर असेल तो या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचाच असेल आणि मेजॉरिटी जी लागेल महापौर पद बनायला ती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडे असेल. नक्कीच आपण सांगितलं की आता काँग्रेस म्हणजे या नांदेडला जवळपास दोनदा 4 वेळेस मुख्यमंत्री वेगवेगळे पदं देखील मिळाले, परंतु आजही नांदेडमध्ये बेरोजगारी कमी झाली. असंख्य गाड्या पुण्याच्या सगळ्या ठिकाणी 10-12 हजार काम करणारी युवकांची नोकरी झाली. खरं तर नांदेडच्या जनतेने इथले जे नेतृत्व होते काँग्रेसचे त्यांना वेळोवेळी मोठ्या विश्वासानं प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था एक हाती सत्ता दिलेली होती. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्ह्यातल्या विविध संस्था असतील पण त्यांचा मी म्हणलं तसं त्यांना संधीचं सोनं या ठिकाणी करता आलं नाही. बेरोजगारीचा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे आणि आणखी बरेचसे प्रश्न त्यांना म्हणजे असं की बऱ्याच प्रश्नांना उकल करता आले नाही किंवा बरेच प्रश्न सोडवता आले नाही नांदेडचे. नक्कीच दादा येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला मतदान आहे. 16 तारखेला जर आपल्या तुम्ही जसं म्हणल्यात आमच्या महापौरांनी आमच्या जास्त इष्ट येतील, जर तुमची सत्ता आली महानगरपालिकेवर तर तुमचं विकासाचं विजन काय असेल, काय सांगता? नाही, नांदेडमध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. या ठिकाणी मी पहिला म्हणल्याप्रमाणे नांदेडचा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा लागेल. त्यामध्ये विविध झोन पाडून त्या झोनमध्ये आता एक उदाहरण सांगतो की नांदेडमध्ये महापालिकेचं फक्त एकच जलतरणिका आहे. आज सिडको हाडको भाग आहे किंवा इकडे डीमार्टचा परिसर आहे. म्हणजे त्या साईडलाही नांदेड भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे तरोडा आपण म्हणतो डीमार्ट म्हणजे तरोडा भागातला प्रभाग 1, 2, 3 आमचं काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या वतीने या ठिकाणी आमची जर सत्ता आली तर निश्चितच जलतरणिका जी 2 नवीन भागात करायचं आहे आम्हाला. या ठिकाणी प्रेक्षकांना प्रेक्षकगृह नाही आहेत. प्रेक्षकगृह वेगळ्या जसं आता एकमेव सेंटरला डॉक्टर शंकररावजी चव्हाण प्रेक्षकगृह आहे तसं सिडको साईडला किंवा तरोड्या साईडला या ठिकाणी उभारता येईल. जी बरेच महत्त्वाची अडचण जी चालली आहे नांदेडमध्ये, जी शेतकरी भाजीपाला मार्केट आहे ते भाजीपाला मार्केटला व्यवस्थित जर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायचं आहे. फ्रूट मार्केट आहे. हरित नांदेड आता बरेच आपण या ठिकाणी बघतो रस्ते सिमेंटचे झालेत पण हरित त्या ठिकाणी डिवायडरमध्ये फक्त माती भरून ते त्या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. हरित नांदेड करण्यासाठी काय करता येईल अशा अनेक गोष्टी. आणि या ठिकाणी मुलांना नवीन क्रीडांगण तयार करायचं आहे. जी नवतरुण मंडळी आहे जी पोलीस भरती करते किंवा विविध स्पर्धा करते त्यांना मैदान या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचे. असे वेगळे उपक्रम या ठिकाणी महापालिकेला आमचं या ठिकाणी विजन असेल. काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे करा आणि आम्हाला या ठिकाणी एक स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड आणि मराठवाड्यातलं टॉप 1ला नेण्यासाठी आमचा या ठिकाणी संकल्प आहे. त्यामध्ये आम्हाला काँग्रेस आणि वंचित आघाडीला आपण जरूर सहकार्य करावं एवढं आव्हान आपल्या माध्यमातून मी नांदेडच्या जनतेला करतो. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून संवाद साधला, आपली विचारधारा मांडली आणि त्यासोबत आपलं विकासाचं विजन आणि सत्ता आल्यानंतर नेमकं काय करायचं सगळ्या बाबीचा उलटा केला. त्यासोबतच या संदर्भात आपले काही प्रश्न असतील नक्की युवा राज्य न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. धन्यवाद.